नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या पेरू बागेमध्ये आहे आणि आज पावसाळ्या आधीचे महत्त्वाचे काम आपण आज करणार आहोत। आज 5 एप्रिल 2026 सुरुवातीला आपल्याला पेरू बागेतील पूर्ण गवत काढून घ्यायचं आहे, कारण गवत काढलं तर त्याच्यावरती कीटक आळी वगैरे पडत नाही आणि तंदुरुस्त बाग राहते। प्रत्येक झाडाभोवती आपल्याला आळं करून घ्यायचं आहे। चांगलं कुजलेलं शेणखत आपल्याला झाडाच्या बुडाशी टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या पिकाची वाढ चांगली होईल आणि त्याला चांगले पोषक अन्नद्रव्ये मिळतील। अशा पद्धतीने आपण खताचं नियोजन केलेले आहे आणि हे जे गवताची कुट्टी आणि गोठ्यातून धुवून आलेलं पाणी त्याच्यातून आपण बनवलेलं हे खत आहे। पावसाळ्या आधी याप्रमाणे जर आपण व्यवस्थापन केलं तर आपल्या पिकावर येणारी जी कीड आहे ही कीड थांबवण्यास मदत होईल। असे छोटे छोटे कामं केले तर आपल्या उत्पादनातही वाढ होती आणि आपला पेरू बाग पण निरोगी राहतो। मित्रांनो, आमचा विवेक घरी आला का मग खूपच मदत होते। आता मस्तपैकी त्यांनी गवत काढून घेतलं आणि मस्त आता खत चांगलं कुजलेलं खत टाकायला टाकलं त्यांनी आणि अशी पावसाळ्याची तयारी आपली चालू आहे। अजून आपण याला लगेच ड्रीपचं व्यवस्थापन करणार आहे, पाण्याचं नियोजन आळे वगैरे करून। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओ सोबत।